आपल्या भूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर. माझं नमन माय मराठीला, माझं नमन माय मराठीला, आपल्या बोलीला मानतो तिला जीव तिचा. असे ही रत्न हिराची खाण, कलेची असे हिला बहुजाण, असे हिला गुणी जनाची वाण. करूया चला हिचा बहुमान जी जी जी, करूया चला हिचा बहुमान जी 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 जी. हा गौरव सृजनाचा, हा गौरव सुमनाचा, अन कलाकृतीतून माय मराठी बाळा जपणाऱ्याचा. गौरव शब्द कलेचा, गौरव रंग कलेचा, गौरव हा तंत्राचा आणि गौरव हा मंत्राचा. गौरव नवोदिताचा, नवीन उन्मेषाचा, जीवन गौरव कला महर्षी दिग्गज व्यक्तित्वाचा. हा गौरव सृजनाचा, हा गौरव सुमनाचा, अन कलाकृतीतून माय मराठी बाळा जपणाऱ्याचा. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने मैं अपना सर्वांना सांगू इच्छिते कि जब जब हमारे भारत के प्रधानमंत्री विदेश जाते हैं तो विदेशी लोग उनका मान सम्मान करते हैं. क्यों? क्योंकि हमारे भारत देश से वो आए हैं, बुद्ध की भूमि से वो आए हैं. उन्हें बुद्ध की भूमि से आए हुए समझकर उनका मान सम्मान करते हैं. इसलिए मैं कहना चाहती हूँ कि बुद्ध के कारण देश में मान है हमें, सम्मान है हमें, गर्व है हमें, अभिमान है हमें. बुद्ध के कारण मानवाच्या कल्याणासाठी ज्या ज्या महामानवांनी कार्य केले अशा महामानवांना अभिवादन करून आज या ठिकाणी सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे की आपल्या गावची दीदी म्हणजे नाथ आपले शशिकांत पाटील दाराडे यांची नाथ या ठिकाणी येणार आहे आणि आपल्याला प्रबोधन करणार आहे. सगळ्यांना अतिशय उत्सुकता लागली होती आणि छोटीशी दीदी वर्ग 26 ते मध्ये शिकते आणि मी तिचे बरेचसे युट्यूबवर भाषण ऐकलेले आणि खरंच मग असं वाटतं भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धारली कोटी डोळे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात जो माणूस शिक्षण करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज इथे 26ची विद्यार्थिनी आपल्या समोर आपल्याच गावातली क्षेत्र पाटील यांची नात आहे आणि अतिशय आपल्याला सर्वांना अभिमान वाटावा. पुणे येथे ती शिक्षण करत आहे आणि तिच्या कार्याला तिच्या शिक्षणाला आणखीन भरभराट येऊ आणि तिच्या हातून या देशाची समाजाची कुटुंबाची सेवा करू आणि ती आणखीन मोठ्या पदावर जाऊ अशी आपण तथागताचरणी आणि महापुरुषाच्या चरणी आपण प्रार्थना करणार आहोत. कारण इतक्या छोट्या वयामध्ये बोलणं सोपं नाही. कारण माणसाला बोलणं इतकं सोपं जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही. कारण त्याच्या बोलण्यासाठी सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि जो माणूस अभ्यास करतो तोच माणूस सक्सेस होतो. कोणत्याही युद्धाला जायचं असेल तर युद्धाची तयारी करावी लागते. नाही तर युद्धाला जायचं म्हटलं तलवारच चालवता आली नाही तर माणूस युद्धामध्ये हरून जातो. त्यासाठी या दीदीने लहानपणापासून त्यांच्या आईवडिलांचं सुद्धा मला कौतुक करावं वाटतं की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्मा फुले, माता रमाई, माता सावित्री, राष्ट्रमाता जिजाऊ हे तिच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न ते करतायत. खरंच त्यांचं जोरदार टाळ्यामध्ये एकदा स्वागत झालं पाहिजे. आणि ही काळाची गरज आहे. कारण मी प्रत्येक वेळेस बोलत असतो हट्टीमध्ये की उठला सुटला सुनीलच बोलतो पण ती गरज आहे काळाची. आणि एक आपल्या समोर एक त्याचं फळ दिसतंय की आपण आपल्या मुलाला शिकवलं तर ते काय होतं, सक्षम होतं. जो शिक्षण करेल तो प्राचार्य गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मंत्र, शिवाजी महाराजांचे विचार
आपल्या डोक्यामध्ये घेतले तर तो माणूस सक्षम होतो, तो गुलाम होत नाही. ही प्रचिती देण्याचं या ठिकाणी आपल्याला प्रिया नव्हते आपल्या भाषणातून देणारच आहे. आणि आपल्या सर्वांच्या आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला या गीतेचे प्रबोधनपर भाषण ऐकण्यासाठी. तुमचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी सुधाकर बंसल 2 शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि लगेच आपण ज्या गोष्टीसाठी थांबलो आपण त्या भाषणाकडे दिदीच्या जाणार आहोत. सर्वांचं पुन्हा एकदा या व्याख्यानाच्या निमित्तानं हार्दिक असं स्वागत. खरोखरच सरांनी सांगितल्याप्रमाणे हे शब्द खोटे नव्हे की जो कोणी शिक्षणाचं प्राशन करतो, शिक्षण घेऊन ज्ञान प्राप्त करतो तो ज्ञानी बनतो. आणि तेच ज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरु मानून त्यांनी त्यांच्या जीवनात आत्मसात केलं. मी जास्त वेळ घेणार नाही आणि दिदीचं मार्गदर्शन त्यांचं व्याख्यान आपल्याला ऐकायचं आहे. आम्ही तर नेहमीच बोलतो सरांनी सांगितल्याप्रमाणे, परंतु खरोखरच आतुरता लागली की छोटीशी दिदी आपल्याला काय सांगून जाते आणि कमी वेळेत काय सांगितलं ते आपण किती घ्यावं किती घेतलं हे लेखाजोखा आपण नंतर दुसऱ्या दिवशी खरोखरच आपल्या जीवनामध्ये आत्मसात करू हीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि गणेश भाऊ मित्र मंडळ पण या कार्यक्रमाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं सुद्धा अभिनंदन, स्वागत. आणि मी दिदीला विनंती करतो की त्यांनी आता व्याख्यानाला सुरुवात करावी. या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करते. येथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी प्रथमतः माझ्या मागे जोरदार घोषणा द्यायचे. विश्व को शांति का संदेश देने वाले तथागत गौतम बुद्धांचा बुद्ध के विचारानुसार 84,000 बुद्ध विहारे निर्माण करने वाले सम्राट अशोकांचा बुद्ध के विचारानुसार समता, स्वातंत्रता, बंधुता और न्याय पर आधारित रहते का स्वराज्य निर्माण करने वाले छत्रपति शिवाजी महाराज की महिला और बहुजनों के लिए पहली स्कूल शुरू करने वाले महात्मा ज्योतिराव फुलेंचा मनुस्मृति के 5,000 सालों की गुलामी से समाज को मुक्त कर संविधान के माध्यम से हक एवं मानवाधिकार दिलाने वाले विश्व रत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद. या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करते. या कार्यक्रमाचे आयोजक आपले माननीय सुनील शिरसाट सर व त्यांच्या संयोजक टीमने या कार्यक्रमाचे खूप छान असे आयोजन केलेले आहे. तर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे की माननीय सुनील शिरसाट सर व त्यांच्या संयोजन टीम साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि आताच ज्यांनी सूत्रसंचालन केले त्यांच्यासाठीही टाळ्या वाजल्या पाहिजे. या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असलेले आमचे मामा ते देखील आलेले आहे, त्यांच्यासाठीही टाळ्या वाजवा. मी आज या संयुक्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने तुम्हाला महापुरुषांचा खरा इतिहास सांगणार आहे. छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा इतिहास सांगणार आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की झोप आली का हो दादा? आवाज येत नाहीये, जोरात आवाज आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की दीनदलितांच्या उद्धारात केले जीवाचे रान. दीनदलितांच्या उद्धारात केले जीवाचे रान. माता
केला 14 तळ्याचा सत्याग्रह, केला 14 तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे केले दहन, मनुस्मृतीचे केले दहन. अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी प्रियानकते करते नमन, करते नमन. आज 8 एप्रिल छत्रपती शिवाजी महाराज यांची खरी जन्मतारीख. इतिहासाचार्य दारवटकर व विलास खरात यांनी संशोधनातून सिद्ध केले की छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही 19 फेब्रुवारी नसून 8 एप्रिल आहे. आतापर्यंत आपण 19 फेब्रुवारी ही RSSच्या गोवकरांची जयंती साजरी करत आलो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की रयतेच्या स्वराज्याचे संकल्पक असलेले राजे शहाजी महाराज यांचा जन्म जगप्रसिद्ध बुद्ध लेणी असलेल्या वेरूळ येथे झाला. साहजिकच आहे की त्यांच्यावर बुद्धांचा विचाराचा प्रभाव होता. राजमाता जिजाऊ यांच्या पोटात जेव्हा बाळ शिवबा होते तेव्हा शहाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ हे शिवनेरी किल्ल्यावर आले. कारण त्या किल्ल्यावर चौफेर बुद्ध लेणी आहेत. बाळ शिवबांवर बुद्धांच्या विचाराचा प्रभाव व्हावा म्हणून ते शिवनेरी किल्ल्यावर आले. आपल्यापैकी कोण कोण शिवनेरी किल्ल्यावर गेले? मी शिवनेरी किल्ल्यावर गेलेली आहे. त्या शिवनेरी किल्ल्यावरच्या बुद्ध लेण्यांचा वापर आज पाणी साठवण्यासाठी केला जातो. जिथे शिवरायांचा जन्म झाला तिथून 50 मीटर लांब एक मस्जिद आहे. त्या मस्जिदीखाली एक विशाल बुद्ध विहार आहे. त्याचा वापर आज हौद म्हणून केला जातो. किती दुर्दैवाची बाब आहे. छत्रपती शिवरायांवर बुद्धांच्या विचाराचा प्रभाव झाला म्हणून त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी आपल्या बाळ सांगड्या मावळ्यांना सोबत घेऊन तोरणा किल्ला जिंकून रयतेच्या स्वराज्याचे तोरण बांधले. हा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक 6 जून 1674 ला झाला. त्यांच्या राज्याभिषेकाला पुण्यातील ब्राह्मणांनी नकार दिला म्हणून ते काशीला गेले. काशीच्या गागा भट्टाला बुद्धाचं व शिवरायांचं नातं समजून सांगितलं. ते म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचे वडील शुद्धोदन हे शाक्य कुली वंशाचे अधिपती म्हणजेच शेतकरी कुणबी राजा होते. सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी वयाच्या 29व्या वर्षी आपला सुखी संसार सोडून रामायणाचा मार्ग धरला. त्यांनी अत्तदीप भव असा महान संदेश दिला. तो म्हणजे तुम्ही तुमचे गुरु होऊ शकता. तुम्हाला तथाकथित गुरु करण्याची गरज नाही व कोणाच्या शरण अथवा पाया पडण्याचीही गरज नाही. जगात दुःख आहे हे सांगणारा पहिला बुद्ध होता. जगात दुःख आहे हे सांगणारा पहिला बुद्ध होता आणि आर्य अष्टांग मार्गाने दुःख नष्ट करता येते हेही सांगणारा पहिला बुद्ध होता. आणि दुःख नष्ट करून सुख मिळवून देणाराही बुद्ध होता. हे गागा भट्टाच्या लक्षात येताच तो रायगडावर आला. परंतु त्याने छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने केला. हा अपमान राजमाता जिजाऊ यांना सहन झाला नाही म्हणून त्या 10 दिवसातच मृत्यू पावल्या 17 जून 1674 ला. म्हणून शिवरायांनी आपला दुसरा राज्याभिषेक शाक्य म्हणजेच बुद्ध पद्धतीने निश्चलगिरी गोसावी द्वारा 24 सप्टेंबर 1674 ला केलेला आहे. रयतेच्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी सुद्धा आपला राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 ला शाक्य म्हणजेच बुद्ध पद्धतीने केलेला आहे. हा इतिहास आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांचा लढा जाती धर्माविषयी नव्हता. तो राजकीय सत्तेसाठी होता. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 35 ते 40% सैन्य हे मुसलमानच होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे 2 अंगरक्षक मुसलमान होते, मदारी मेहतर आणि दौलत खान. छत्रपती शिवाजी महाराजांना वाघ नख म्हणून देणारा सुद्धा मुसलमान होता. छत्रपती शिवरायांचे प्रथम
चित्र देखील एका मुसलमानाने काढलेले आहे. छत्रपती शिवरायांनी आपल्या रयतेच्या स्वराज्यात समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्याय स्थापन करून स्त्रियांचा मान सन्मान केला. छत्रपती शिवरायांनी आपल्या रयतेच्या स्वराज्यात क्रांती केली, म्हणून हे मनुवाद्यांना सहन झाले नाही, म्हणून त्यांनी 3 एप्रिल रोजी कोकणस्थ ब्राह्मण मोरोपंत पिंगळे याने त्यांना दुधात विष देऊन त्यांचा विश्वासघात केला. रयतेच्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज हे प्रकाळ पंडित असल्याने त्यांनी संस्कृत भाषेत बुद्धभूषण लिहिला, म्हणून त्यांचा मनुवाद्यांनी मनुस्मृतीनुसार घात केला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवरायांना आदर्श मानले. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल रोजी झाला. महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी, मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात. तुम्हाला मला प्रश्न पडत असेल की महात्मा फुले यांनी 1 जानेवारीलाच का शाळा सुरू केली? ह्या मागचं कारण म्हणजे 1 जानेवारी 1818च्या भीमा कोरेगाव योद्ध्यांना मानवंदना म्हणून त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. जर आपण पुण्यात गेल्यास दगडूशेठ गणपतीच्या दर्शनास जात असाल तर त्या मंदिराच्या दरवाजाच्या समोरच त्या भिडेवाड्यास अवश्य नमन करा, कारण त्या भिडेवाड्याने तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे हे देखील विसरू नका. भिडेवाडा हे स्त्री शिक्षणाचं प्रतीक आहे. भिडेवाडा विषयी मी म्हणेन, भिडेवाडा खुणवतोय, भिडेवाडा खुणवतोय. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. गाजलेल्या होत्या ओळी पण त्यावरी सवाल साठ होते. अहो पाहुणे दुरावस्था भिडेवाड्याची, तेव्हा संतापाची लाट होते. पाहुणी दुरावस्था भिडेवाड्याची तेव्हा संतापाची लाट होते. स्त्री शिक्षणाची तेथूनच एक गाठ होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. पावलोपावली त्यांच्या आडवळणाचे घाट होते. डबक्यात साचलेल्या पाण्याचे वाहणारे पाट होते. विरोधाच्या अंधारातून मग प्रकाशमय वाट होते. खांद्याला खांदा लावणी आज मान समाजात ताट होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवरायांना आदर्श मानले आणि विषमतावादी धर्म त्याग करून सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 ला केली. महात्मा फुले म्हणतात, बुद्धी विना मती गेली, मती विना गती गेली, गती विना नीती गेली आणि नीती विना वित्त गेले आणि वित्ती विना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुले यांना आदर्श मानतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिलला झाला. Dr. Babasaheb Ambedkar has a very indigenous personality who abounded for society, do justice for the late community, Satyagraha march, did taste like water. Dr. Babasaheb Ambedkar संविधान लिहिताना म्हणतात, मला संविधान लिहिताना जास्त विचार करावा लागला नाही, कारण आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बुद्धांचे जीवन कार्य माझ्या डोळ्यासमोर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशास लोकशाही राजघटना अर्पित करताना म्हणतात, पहिले राजा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा, तो आता सर्वसामान्याच्या मताने मतपेटीतून घेईल.
आहेत ईव्हीएम मशीन. या ईव्हीएम मशीनने तर लोकशाहीचा घात केला आहे. याविषयी मी म्हणेन, गुलाम वह होता है, गुलाम वह होता है जो गुन्हा सहत आहे, जो गुन्हा सहत आहे. आणि आज तेच होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1935 मध्ये घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. तुम्हाला प्रश्न पडत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्वरितच का धर्मांतर का नाही केले? या मागचं कारण म्हणजे इतिहासात ज्या ज्या महापुरुषांनी विषमतावादी धर्मत्याग करून मानव मुक्तीचा धर्म स्वीकारला त्या महापुरुषांची हत्या झालेली दिसून येते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपले कार्य पूर्ण करायचे होते, जे त्यांनी 35 ते 40 वर्षात पूर्ण केले. 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबरला बुद्ध धर्म स्वीकारला, आपल्या 5 लाख अनुयायांना सोबत घेऊन. तुम्हाला मला प्रश्न पडत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबरला का धर्म स्वीकारला? ह्या मागचं कारण म्हणजे 1956 14 ऑक्टोबरला विजयादशमी होती. सम्राट अशोक यांनी बुद्ध धर्म स्वीकारून मोठी धम्माची क्रांती केली. म्हणून विजयादशमीलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या 5 लाख अनुयायांना सोबत घेऊन नागपूर येथे बुद्ध धर्म स्वीकारला. 16 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या 10 लाख अनुयायांना बुद्ध धर्म देणार होते, परंतु त्यांचा 6 डिसेंबरला संशयास्पद मृत्यू घडून आला. 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. देशातील लाखो लोक त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईच्या चैत्यभूमीवर जातात. म्हणजे साहजिकच आहे की तेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा विचाराचा गौरव होताना दिसून येतो. हे मनुवाद्यांना सहन झाले नाही, म्हणून त्यांनी 6 डिसेंबरला बाबरी मस्जिद पाडून समाजात मोठी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 26 नोव्हेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून पूर्ण केले, म्हणून तो आपण दिवस संविधान दिवस म्हणून साजरी करतो, मानव मुक्तीचा दिवस म्हणून साजरी करतो. हे मनुवाद्यांना सहन झाले नाही, म्हणून त्यांनी कसा आपला माध्यम बनवून मुंबई हल्ला घडवून आणला आणि मानव मुक्तीच्या दिवसाला काळा दिवस करण्याचा प्रयत्न केला. 9 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर दिल्ली प्रशासन व मीडिया समोर संविधानाला जाळण्यात आले. संविधान विरोधात घोषणा देण्यात आल्या. विषमतावादी प्रवृत्तीच्या सत्ताधाऱ्यांनी आपले संविधान 1950 मध्ये लागू झालं ते आज 2024 पर्यंत त्यात 105 घटना दुरुस्त केल्या. किती? 105. त्यातील बऱ्याच बहुजनांच्या हिताच्या होत्या, त्या नेस्तनाबूत करण्यात आल्या. म्हणजे आपले डोळे अजून उघडे आहे का याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की भारत का युवा इतना वीर है कि मंदिर मस्जिद के लिए खून तक बहा सकता है और कायर इतना है कि रोजगारों के मुद्दों पर सवाल तक नहीं उठाता. एक तथ्य यह भी है कि गांव और शहर की बेटियां अपना नाम रोशन करने के लिए अखबारों में आना चाहती हैं, परंतु सुनने में आती है उनकी सिसकियां. अरे मणिपुर की घटना को देखा जाए तो मुझे दुखद शब्दों में कहना पड़ता है कि दुनिया में भारत ऐसा अकेला देश है जहाँ पे मिट्टी की बनी हुई औरत को कपड़े पहनाकर देवी कहा जाता है, नमन किया जाता है और जिंदा औरत को निवृत्त कर सड़कों पर घुमाया जाता है. या विषय मी म्हणेन अण्णाभाऊ साठेंची काव्य पंक्ती. ते म्हणतात, ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, ही संसद देखील ही जाड्यांची हवेली झाली, जाड्यांची हवेली झाली. व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, भ्रष्टतेने रंगीन. इंसान को इंसान बनाने के लिए
धर्म छोड़ा धर्म छोड़ा। किसकी काशी किसकी मथुरा किसके हैं ये चारों धाम, किसकी काशी किसकी मथुरा किसके हैं ये चारों धाम। अरे जरा इतिहास का पन्ना उठा कर तो देखो, सब चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक के नाम, सब चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक। खरंच या कार्यक्रमात आपण आवर्जून उपस्थित राहिलात याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते। आणि येथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे की काकू झोपाली का? नाही ना? सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे की एकदा सुनील शिरसाट सरांसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती व ग्रामस्थ हट्टी यांनी या कार्यक्रमाचे खूप छान असे आयोजन केले, तर संयोजन टीम साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। मोठ्या संख्येने महिला देखील उपस्थित आहेत, तर टाळ्या कशा वाजल्या पाहिजे? जोरात। एक गोष्ट सांगते, टाळ्या वाजल्याने आपलं रक्त चांगलं वाहतं बरं का, म्हणून टाळ्या जोरातच वाजल्या पाहिजे, या पुढे लक्षात ठेवायचे सगळ्यांना। चालेल। Dr. Babasaheb Ambedkar has a intelligent personality who abided for society, give justice for the Dalit community. सत्याग्रहात डिटेल्स लाईक वॉटर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय बुद्धिमान व्यक्तिमत्व आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप हुशार व्यक्तिमत्व आहे। त्यांनी आपल्याला संविधान दिलं आणि आज आपण जेही आहोत ते संविधानामुळेच आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायचं। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की जब जब हमारे भारत के प्रधानमंत्री विदेश जाते हैं तो विदेशी लोग उनका मान सम्मान करते हैं। क्यों? क्योंकि हमारे भारत देश से वो आए हैं, बुद्ध की भूमि से वो आए हैं। उन्हें बुद्ध की भूमि से आए हुए समझकर उनका मान सम्मान करते हैं। इसलिए मैं कहना चाहती हूँ कि बुद्ध के कारण देश में मान है हमें, सम्मान है हमें, गर्व है हमें, अभिमान है हमें। बुद्ध के कारण देश में मान है हमें, अभिमान है हमें, गर्व है हमें। तो गर्व से कहो हम बुद्ध है, गर्व से कहो हम बुद्ध है। नाही चाल जब जब जल स्थल मंदिर की खुदाई होती है, जब जब जल स्थल मंदिर की खुदाई होती है तब हमें बुद्ध के शिल्प मिलते हैं। इथे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय। जब जब जल स्थल मंदिर की खुदाई होती है तब हमें बुद्ध शिल्प मिलते हैं, मतलब बुद्ध हमें अवगत करते हैं कि यह बुद्ध की भूमि है। इसीलिए मैं कहना चाहती हूँ कि किसकी काशी किसकी मथुरा किसके हैं ये चारों धाम। इतिहास का पन्ना उठाकर तो देखो, सब बुद्ध के नाम, सब बुद्ध के नाम। खरं तर आपला भारत देश पूर्वी बुद्धच होता, याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा, पुस्तकं वाचायला हवी। दोही माझा एक एक शब्द आहे तो पुराव्यानिशी आहे। मी पूर्ण माझा अभ्यास करून माझा एक शब्द ठेवते, हे विचार माझे पूर्ण पुराव्यानिशी आहेत, स्वतःच्या मनाने नाही। आपण पुस्तके वाचतो, त्यातून आपल्याला महापुरुषांचा इतिहास समजतो। छत्रपती शिवाजी महाराज यांनी कशी क्रांती केली हे समजतं, महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं कष्ट समजतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं देखील कष्ट समजतं, जे त्यांनी आपल्या मरोपर्यंत पूर्ण कष्ट केलं, आपल्या बहुजनांना मान सन्मान दिला, मानवाधिकार दिले।
हे वाचल्यानंतर समजतं. खरं तर या गावात या कार्यक्रमाचं आयोजन केलं हा माझा असा पहिलाच कार्यक्रम असा गावात झालेला आहे. आणि आता हळूहळू गावातील लोक देखील हुशार होत आहे, बुद्धिमान होत आहे, म्हणून मी खूप आनंदी आहे. माझे बरेच कार्यक्रम झाले, शहराच्या ठिकाणी झाले, मोठमोठ्या लोकांनी बोलवलं, परंतु माझा हा पहिला कार्यक्रम गावाकडे झालेला आहे, म्हणून मी अतिशय आनंदी आहे आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे मी धन्यवाद व्यक्त करते. खरं तर हा कार्यक्रम एवढा छान चालू आहे. आमच्या सुनील सरांनी आपले विचार मांडले, सूत्रसंचालन करणाऱ्या सरांनी देखील आपले विचार मांडले, आमच्या माता भगिनी देखील मोठ्या असंख्य सहभागाने उत्साहित आहात आणि मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. आणि इथे छोटे मुलं देखील उपस्थित आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पुस्तके वाचा, महापुरुषांचा इतिहास जाणून घ्या आणि प्रश्न मांडा. बोलाल तरच काहीतरी होऊ शकतं असे मला वाटते. जागे व्हा, इतिहास चाळून काढा, पुस्तके वाचा आणि अरे बाळा ऐक जरा, खरंच खूप हुशार मुले आहेत ही. हे बोलताय, त्यांना बोलू द्या, प्रश्न मांडू द्या, इतिहास वाचू द्या, पुस्तके वाचू द्या, त्यांना उच्च शिक्षण द्या, तरच ते मोठे होऊन एक सुजाण नागरिक बनेल असे मला वाटते. आणि खरंच मी आपले मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. या कार्यक्रमास मला आवर्जून निमंत्रित केले, बोलण्याची संधी दिली. खरंच मी काल जाणार होते, परंतु मी सुनील शिरसाट सरांसाठी आज थांबलीये की त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. माझ्या माता भगिनींना माझे विचार ऐकायचे आहे, माझ्या विचारातून काहीतरी घ्यायचं आहे, म्हणून मी आज थांबले. उद्या मी जाणार आहे. धन्यवाद, खरंच तुम्ही आलात. पैशांची काही गरज नाहीये. असला तरी चालेल सर, पुढच्या वेळेस मी पुन्हा येणार आहे. चालेल ना? चालेल चालेल, धन्यवाद. सर्वांनी माझी मुली घोषणा द्यायची. छत्रपती शिवाजी महाराज की, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय अहिल्या, जय सावित्री, जय लहुजी, जय भीम, जय शिवराय. दीदी या ठिकाणी त्यांना उद्या म्हणजे कालच जायचं होतं, पण मी त्यांना शब्द टाकला. दीदी म्हटलं तुम्ही 14 एप्रिलला काही येऊ शकणार नाही इथल्या दुरून. आणि नवते सरांनी सुद्धा त्याला होकार दिला आणि मी जयंती समिती समोर हा मुद्दा मांडला आणि त्यांनी सुद्धा एक्सेप्ट केला की ठीक आहे म्हणजे दीदीचा प्रोग्राम आहे, आपण सर्वजण येऊ. आणि सगळ्यांनी गावकऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी आले. दीदी हे बक्षीस आहे, म्हणजे पैसे समजू नको, हे तुझ्यासाठी बक्षीस आहे. तू वाटलं त्याला लॅमिनेशन करून तुझ्या पुस्तकामध्ये ठेव, बक्षीस नको. आणि तुझ्या आयुष्यामधलं पब्लिक मधून येणं वेगळं आणि ते मानधन देणं ते वेगळं. हे म्हणजे लोकांची तुझ्याबद्दल कृतज्ञ आहे, तुझ्याबद्दल एक तू छोटी आहे. आणि या इतकी छोटी आहे की काही मुलांना बाबांनी सुद्धा, आमच्या जयंती समिती अध्यक्ष यांनी सुद्धा भरपूर असं बक्षीस दिलंय, राजूभाऊंनी सुद्धा दिलेलं आहे. आणि त्यांच्या मानाने दिले दिले हे पैसे तू कधीच खर्च करू नको, तुझ्या पुस्तकामध्ये ठेवू नक्कीच. न ठेवता तुला पुस्तकासाठी तू यूज करू शकते. पुस्तक घे, आणखी पुस्तके घे आणि आणखी याच्यापेक्षा आणखी आता एक तासाचा प्रोग्राम झाला, या पुढच्या वर्षी 2 तासाचा तुझा झाला पाहिजे, ही अपेक्षा मी तुझ्याकडून करतो. आणि पुढच्या वेळेस आमचे सुनील शिरसाट सर सर्व विद्यार्थ्यांसाठी पुस्तके आणतील. टाळ्या वाजवा. 14 एप्रिलला आमचं तसं नियोजन आहे की आपण बँड मध्ये 1 लाख रुपये खर्च करतो. 3 घंट्यामध्ये 1 लाख रुपये, 60,000 रुपये, 70,000 रुपये जातात. तर माझी संकल्पना मी आपल्या नियोजन आपल्या समितीला, जयंती समितीला मी मांडलेलं आहे की आपण एवढे 1 लाख रुपये 3 घंट्यामध्ये नुसतं नाचतो, धिंगाणा करतो, थोडंफार भांडणं होते. आता कोणीतरी कार्यकर्ता आपलंच आहे, आपलेच कार्यकर्ते ना आपणच धिंगाणा होतो. तसं न करता त्याच्यातले
जो 50-60 हजार बँड लावतो आपण त्याच्यामधले 10,000 वाचू आणि 10,000 किंवा 20,000 यावर्षी 10,000 किंवा 20,000 दिदीने सांगितलं आणि आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल. आपण शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं आणू आणि सर्वांसाठी ते उपलब्ध करू वाचण्यासाठी. दिदीचा शब्दाचा आपण मान ठेवू. खरंच बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. खरंच आज या ठिकाणी प्रिया दिदी तुम्हाला दिसतंय का नाही मी का जादू गिदू काही मला असं वाटवायला जादू टोला कसं वाटलं तुम्हाला? आज वाटलं आता एवढी पोरगी कोणाकोणाला जन्मतारीख आहे लक्षात आहे का? सांगा बरं. कोण आहे का जन्मतारीख? कोणाचा बर्थडे लक्षात आहे का? तिने किती तारखी किती डेट सांगितल्या, कोणत्या दिल्लीला संविधान झालं याची सुद्धा सांगितली. छत्रपती शिवाजी महाराज ज्याचे काय काय ते तारखी मला सुद्धा माहिती नाही, त्याच्या दिदीने एवढे पाठ केले. आणि आपल्याला माझा सुद्धा वाढदिवस सांगताना 2 वेळेस विचार करून माहिती जन्मतारीख म्हणजे काय होऊ शकतं. पुस्तकं वाचल्यानं काय होऊ शकतं हे तुमच्या समोर एक उदाहरण. आणि तुमच्या लेकराला आपण सगळ्या मुलांना, मुलींना, लहान मुलींना आपण काय करतो खेड्यामध्ये 9वी 10वी झालं की आता मुलगी मोठी झाली टाका तिचं लग्न करून आपल्याचा डोक्याचा ताण मिटून जातो. तसं करू नका. त्यांना कमीत कमी 12वी 13वी जे काही शिक्षण आपल्याला आपल्या परिस्थितीनुसार देता येईल ते देण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून दीदीने सांगितलं एक 2च लाईन ना, तो पैदा न होता वो मसीहा, पैदा न होता वो मसीहा तो खुशी का सिलसिला ना होता, बेरंग रहती है जमी आसमां का रंग रंग नीला ना होता, भारत तो कब का कंगाल हो जाता यारो अगर भीम जैसा हीरा ना मिला होता. म्हणून बाबासाहेबांनी हे संविधान दिलेलं आहे. तुम्हाला शिक्षणाचा अधिकार महिलांना नव्हता. आज महिला कुठंच नव्हत्या. बाबासाहेबांचं 26 जानेवारी 1949 च्या नंतर अगोदर महिलांचे एकदम हाल होते. चूल आणि मूल शिकण्याचा अधिकार नव्हता. बाबासाहेबांनी ते संविधानातून तुम्हाला दिलेले आहे. त्या वेळात वेळ काढून एक दिवस आमच्यासाठी त्यांनी काढला. आणि सगळ्यांना आणखी ऐकायचं होतं पण आता पुढच्या वेळेस आणखी अपेक्षा पूर्ण होईल अशी मी अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी सर